लक्ष द्यावे पोट्यो. त्या दिवसा एक छटाकभर टॉपिक राहिला होता, खडकाचे प्रकार. कशाचे प्रकार? कशाचे प्रकार? हां, याच्यावर MPSCनं आतापर्यंत 10 ते 15 प्रश्न विचारला. हे एवढंच टॉपिक आहे, छटाकभर आहे, एका पानात मावते, विषय खतम. पण खडकाचे प्रकार, खडक या पृथ्वीवर कसा तयार होते, ठीक आहे. तर आता लक्ष द्यावे, अनेक खडकाचे अनेक बेस आहे. आता मी तुम्हाला सांगितलं का महाराष्ट्राचं जे पठार आहे बेसॉल्ट अग्निजन्य खडकाने तयार झालं. काय ना अबे, काय ना? हा, बेसॉल्ट अग्निजन्य खडक. का या तर पृथ्वीले ह्या शिलावरणाचा थर आणि हे प्रावरण याले भोगदाड होते, सूक्ष्म कॅपलरी होत्या. या हजारो वर्षा पहिले या कॅपलरी मधून लावारस असा प्रावरण आत खद 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 करे, त्याले काही भोगदाड भेटे नाही. ह्या लहानशा भोगदाड आहेत मधून ह्या लावारस असा निघे आणि लावारस असा जाऊन थंड आहे, ठीक आहे. खद 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 असा निघे आणि असा खिचडी उतू गेल्यासारखा निघाला का आरामशीर थंड आहे. असा थंड होऊन 29 थर पृथ्वीवर असे आले. थर आला का पुन्हा 400-500 वर्ष यायचं नाही. पुन्हा जाग आली का झोपेतून उठे तोंड घासायला लागे, कद 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 असा निघेत थंडा. 29 थर आहे आणि त्या 29 थराच्या वर आपण बसून आहे. म्हणून आपल्या इकडे भूकंप काही जाणवत नाही. 29 थर आहे. महाराष्ट्राचा पठार किती थरांनी बनला आहे? 29 थरांनी. कोणत्या खडकाच्या? बेसॉल्ट. ह्या अग्नीसारखा दिसणाऱ्या लाव्यापासून तयार झाला म्हणून याले म्हणते अग्निजन्य. का म्हणते अबे, का म्हणते? मग बेसॉल्ट हा अग्निजन्य आहे पण याले भोगदाड आहे म्हणून याले म्हणते सच्छिद्र. का म्हणते? सच्छिद्र अग्निजन्य खडक आहे बेसॉल्ट. म्हणून याच्यातून पाणी मुरून जाते. म्हणून आपल्या इकडे विहिरी खोदल्या तर विहिरीला का लागते? पाणी लागते. तुम्ही आंध्र प्रदेशात विहीर खोदली तर पाणी लागत नाही, तिथं डायरेक्ट बोरच मारा लागत. काही दिवसानं तिचं पाणी खतम होऊन जाईल. मग आता असाच खडक आहे, अशा तप्त लावारसापासून तयार झाला आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये. पण तो अच्छिद्र आहे, त्याला भोगदाड नाही, त्याच्यामुळे पाणी मुरून जात नाही. पाणी आलं का साचते. म्हणून त्या राज्य तलावाचं राज्य काऊन म्हणते त्याला, तर तिथं पाणी मुरतच नाही, भोगदाडच नाही त्याला, अच्छिद्र खडक आहे. मग ग्रॅनाइट तिथं खडक आढळते. कोणता? मग ग्रॅनाइट अग्निजन्य आहे पण अच्छिद्र आहे, ठीक आहे. आपला गोटा गॅस होटेल काऊन नाही लावत? काय गॅस ओट्यावर साफ करता करता भोगदाडातून पाणी खालतं जिरं. अमाय बाई, गॅस ओटा झिरपून राहिला का होत्या 5 दिवसातच, ठीक आहे. तर खालतून पाणी ठपकत जाईल. आपला खड दिसला का आपला काया गोटा कुठं गॅस ओट्याला लावताना? नाही. आपला काया गोट्यातून पाणी झिरपून जाते म्हणून तो गॅस ओट्या फट्याले वापरता येत नाही. ग्रॅनाइट वापरतो आपण. का वापरतो? ग्रॅनाइट अच्छिद्र आहे, त्याला भोगदाड नाही. मग तो बी ठीक आहे, अग्निजन्य अच्छिद्र खडक आहे ग्रॅनाइट. मग अशी खडकाची निर्मिती झाली लावारस, आणि हा लावारस आरामानं थंड झाला म्हणून पक्का गोटा. मग हे गोटे दगड, ठीक आहे, दगडात रूपांतर झाले ऊन पाऊस वाऱ्यानं, ठीक आहे, बड्डावरून असे घसरत आले पहाडावरून पावसानं. मग त्याची चिकणे तुमच्या गालासारखे टोळ गोटे झाले. मग ते चिकणे गोटे पुन्हा घडघडत आले नदीत त्याची रेती झाली. रेती बी काही ढूस, रेती पुन्हा तिचं क्षरण कार्य झालं आणि माती झाली. आणि ती मातीचा रंग बी आता बापट डोंबडा आहे. तर रेती नावाची पोट्टी डोंबडी, हे पोट्टी डोंबडी आहे, तिची पोट्टी डोंबडी काही ढूस. आपल्या इकडं जे माती आहे ती मातीसुद्धा काही ढूस आहे. तिला ब्लॅक कॉटन सॉईल म्हणते, रेगूर मृदा म्हणते, तिलेच म्हणते काही कापसाची कसदार मृदा. असे काही खडक तयार झाले. पण काही खडक आता मंदिरात खालतं पाहिजे व्हाईट मार्बल आहे. काय भितायले सुद्धा व्हाईट मार्बल, काही मंदिरच पुरे व्हाईट मार्बल. पुरा ताजमहल मकराना, राजस्थानमध्ये एक ठिकाण आहे मकरानात A1 क्वालिटीचं व्हाईट मार्बल भेटते. त्याच्यात तुम्हाला काही रेगत दिसणार नाही, अशी लाईनिंग बी नाही आहे काही. बंद्या ताजमहलावर जेवढा बी गोटा वापरला व्हाईट मार्बलला, तो नॅनो मार्बल वापरला. नॅनो कायले म्हणते, इकडून टार्च मारला तर पलीकडे उजेड दिसत. टार्च मारला तर उजेड दिसला पाहिजे, काही भेगत दिसणार नाही तुम्हाला बंद्या गोटे. मकऱ्याहून एवढ्याले मोठ्याले गोटे कसे आणले असन, तेव्हाची कमाल आहे. आग्र्याले आणले, त्याच्यावर कोरीव काम केलं आणि बांधले. जुन्या कशा वास्तू आहे सुंदर. व्हाईट मार्बल थंड राहते. थंड काऊन राहते? त्याचा बेस चुना आहे. काय म्हणजे जमिनीच्या खालतं करोडो वर्ष चुना दबला, नदीवरले पूर आले, मातीचे थर आले, थर ह्या मातीच्या वजनाचं प्रेशर आलं, त्या चुना बंद चिपकला आणि पक्का गोटा तयार झाला.
तर तयार होते मग चुन्यापासून व्हाईट मार्बल. आता चुन्याची खदानच आहे, ते खदानीवर नदीचा गाय माती रेती हा वजन वाढलं तर तो चुना पक्का होते आणि त्याच्यापासून गोटा तयार होते व्हाईट मार्बल. आता व्हाईट मार्बलचा बेसस काय? चुना. अबे छोटे व्हाईट मार्बलचा बेसस काय? चुना. आणि चुन्याचा फॉर्म्युला आहे कॅल्शियम कार्बोनेट. अबे काय? हा, कॅल्शियम कार्बोनेट. आता हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे याच्यात बेस चुना आहे. कधीच कोणाच्या घरी मला दाखव जा का सर याचा घरचा ओटा व्हाईट मार्बलनं बांधलाय. एखाद्याला शहाणपण असन तर बांधा. नवरा बायको दोघंही बयाड असन तो सांगा ना, नाही ना आम्हाला व्हाईटवाला गॅस ओटा पाहिजे, व्हाईट मार्बल, आम्हाला व्हाईट मार्बलनंच बांधायचा आहे. अतिशाईने असन तर बांधा. का होते सर? आता लोकांच्या घरी दिसतात ते आर्टिफिशियल ग्रॅनाईट आहे, ते व्हाईट मार्बल नाही आहे. मंदिरात जे व्हाईट मार्बल लावते त्या व्हाईट मार्बलनं गॅस ओटे कोणाच्याच घरचे दिसणार नाही. सर बांधला तर आम्ही शहाणपण केलं तर तुम्ही सांगितलं तरी करणं चोट्या. तू या 2 महिन्यात गॅस ओटा खराब होईल. काहून? त्या गॅस ओटा व्हाईट मार्बलनं बांधला, त्याच्यावर तुला लिंबू चिरलं आणि लिंबाचे 2-4 थेंब पडले का डायरेक्ट लिंबातलं सायट्रिक ॲसिड रिॲक्ट होते चुन्यासोबत रिॲक्ट झालं का डायरेक्ट खड्डा पडते. डायरेक्ट ठीक आहे. एखाद्याच्या थोपकाडावर जसे खड्डे राहते मुरमाचे तसे खड्डे पडत बंद द्या गॅस ओट्याले. टमाटर चिरलं टमाटर ॲसिडिक आहे, ठीक आहे. दही सांडलं ॲसिडिक आहे, गड्डे पडत जाईल. मग हिनं पोया लाटायला घेतल्या, कणिकी सांडली, कणिक गड्ड्यात, त्या गड्ड्यातून 4-5 दिवसानं अया निघन नी त्या. कसं वाटते? घे ना बांध ना गॅस ओटा, ठीक आहे. डायरेक्ट अया निघन तिथे. अबे तर साफ नाही करता येईल ना मग गड्ड्यात हे गेल्यावर काय ना साफ करणार आहे. डायरेक्ट गड्डेच पडल कायले गॅस ओटा. म्हणून गॅस ओटा कधीच व्हाईट मार्बलनं बांधत नाही. लागन तर लोक ग्रॅनाईटनं बांधन. हिरवंवाले येते ग्रीन मार्बल त्यानं बांधते, ठीक आहे. किंवा ग्रॅनाईट येते आंध्राचं त्यानं बांधते, नसन पैसा तर. आता आर्टिफिशियल आली आहे त्यानं बांधते. पण व्हाईट मार्बल तुम्हाला गॅस ओट्यात कुठं दिसणार नाही, वापराचं बी नाही. कारण त्याचा बेस काय? चुना आहे. काय? चुना आहे. चुन्यापासून बनला आहे. मग असे पोत्तर तयार. मग आता नदीत रेती आहे. काय? रेती आहे. हा, आता वैनगंगेत गडचिरोलीमधनं पात्राच्या पात्र भरून आहे. हा, करोडो रुपयाचा अब्ज रुपयाचा माल आहे रेती. कोणी मायकालालची मजाल नाही हात लावायची. मग ते रेती आहे. हा, रेती 4-5 माणूस पात्रात रेतीच आहे. त्याच्यावर गाय आला, गाय रिसला. दुसरा पूर आला, थोय गाय रिसला. तिसरा पूर आला, थोय गाय. असे पुराचे पुरं रिचू पुरी रेती दाबली का करोडो वर्षानं लाखो वर्षानं त्या रेतीचं रूपांतर पक्क्या वजनानं प्रेशरनं गोट्यात होते. त्याले वालुकाश्म म्हणते. का म्हणते? असा वालुकाश्म राजस्थानमध्ये सापडते. ह्या इथं मंदिर आहे बजरंगबलीचं, नागपूरमध्ये झोपलेला बजरंगबली आहे, ठीक आहे. हां, जामसावीच्या पलीकडं जे आपली RBI बांधली, अबे रिझर्व्ह बँक बांधली नागपूरची, ते तिच्या गोट्यात आहे. तो वालुकाश्म आहे. तुम्ही जर बारीक पाहिलं वालुकाश्म डिझाईन काढायला फोडायला सोपा जाते, पटकन डिझाईन काढता येते. कारण रेतीनं बनला आहे. कायनं बनला आहे? मग राष्ट्रपती भवन, इंग्रजांनं बांधलेली जुनी संसद, हे सगळी वालुकाश्म. आणि तो वालुकाश्म राजस्थानमधून बोलावला आहे. कुठून बोलावला आहे? राजस्थानमध्ये सापडते. वालुकाश्म म्हणजे वाळूपासून बनलेला दगड. त्याचा बेस का राहील? अबे का राहील? करोडो वर्षे जर मातीचं प्रेशरनं पुरा चिपकला तर गोटाच बनन ना पक्का. का बनन? ठीक आहे. हे आहे दगडाचं, ठीक आहे, स्पेशलायझेशन. तर मग अग्निजन्य खडक आहे, तप्त लावारसापासून निर्माण होते. व याचे उदाहरणं बेसॉल्ट सच्छिद्र खडक आहे, ग्रॅनाईट अच्छिद्र आहे. हा आंध्र तेलंगणात आढळते. हा महाराष्ट्राचं पठार यानं भरलेला आहे, ठीक आहे. काही प्रमाणात कर्नाटकात गुजरातमध्ये बी आहे हा खडक. गॅब्रो खडक हा आफ्रिकेत आढळते, ठीक आहे. तो अग्निजन्य आहे. मग स्तरित खडक का म्हटलं? सगळ्यात जास्त खनिज संपत्ती पेट्रोलियमचे साठे, दगडी कोळसा, लोह खनिज, मॅग्नीज, ठीक आहे, याच्यात सापडन. कायच्यात? स्तरित. स्तर, ठीक आहे, खडकाचे. पाणी, वारा, लाटा, हिमनदी यांनी आणलेल्या गायामुळे गाय आहे आणि गायावर गाय दबत गेला का गायाचा बी गोटा होते, त्याला म्हणते स्तरित खडक, ठीक आहे. का म्हणते? मग लोक बाहेर अंगणात लावते, त्याचे शिलके निघते. पाटी पाहिली का? पाटी, स्लेट,
त्याला स्लेट म्हणते. मातीचा प्युअर मातीचा गाय दाबला गेला करोडो वर्ष तर मातीचा गोटा तयार होते. मग त्याला फोडते लोक ते, ठीक आहे, फोडणारे बरोबर. पाठीच्या जुन्या पाट्या थुका टाकून पुशे मातीच्या, ठीक आहे, ठेवाल्या पाट्या. आता तुम्ही पाट्या पाहिल्या का नाही माहीत नाही, कवन्या जमान्यात जगले तर आमच्या वेळेस होत्या. मग लोखंडाच्या आल्या त्या फुटे, तर त्याला स्लेट म्हणते. मातीच्या गायापासून तयार झालेला खडक, ठीक आहे. तर याचे उदाहरण आहे प्रवाह. समुद्रात किटकुलं एकामेकाच्या उरावर बसते, त्याच्यावर दुसरे किटकुलं, तिसरे किटकुलं, चौथे किटकुलं, खालचे किटकुलं मरत जाते, नवीन किटकुलं उरावर बसत जाते. असे किटकुलं एकामेकाच्या उरावर बसल्यामुळे करोडो वर्षांना त्याचं रूपांतर खडकात होते. त्याला म्हणते प्रवाही खडक. काय म्हणते? हां, याचं एक बेटच आहे मोठं, लक्षद्वीप. काय? हां, आणि ह्या जो प्रवाही खडकाचा गोटा आहे ह्या समुद्रात टाकला तर पाण्यात तरंगते, कारण याची घनता कमी आहे कायच्यापेक्षा, पाण्यापेक्षा. म्हणजे जे राम सेतू बनवला होता गोटे तरंगे म्हणेत, असे नाही का, सायन्स आहे त्याच्या मागं. तो प्रवाही खडक होता. काय होता? प्रवाही खडक, ठीक आहे. प्रवाही खडक घासाले येते. आता भोगदाड राहते त्याले, अबे तो घासाले येते, त्याला भोगदाड राहते, तो प्रवाही खडकच आहे. लोकांच्या घरी शॅम्पल मॅम्पल ठेवून राहते, ठीक आहे. मग चून खडक, ठीक आहे, करोडो वर्ष चुना दबला तर त्याच्यापासून तयार होते चून खडक, ठीक आहे. श्लेष, प्रकाश, वालुकाश्म हे वायूपासून. दगडी कोळसा, माणसाची वस्ती गाडल्या गेली जमिनीत तर करोडो वर्षानं, जंगल गाडल्या गेलं तर करोडो वर्षानं त्याचा होते कोळसा तयार. माणसाची वस्ती गाडल्या गेली तर त्याच्यापासून तयार होते, ठीक आहे, पेट्रोलियम पदार्थ आणि गॅस. मुंबई गाडल्या गेली समजा तर करोडो वर्षांत तयार होईल तिथं खाटे लागन कायचे पेट्रोलियम पदार्थ आणि, ठीक आहे, गॅस. आणि समजा जंगल गाडल्या गेलं गडचिरोलीचं, करोडो वर्षांत तयार होईल दगडी कोळसा. का तयार होईल? म्हणून खनिज संपत्तीसाठी कोणता खडक महत्त्वाचा आहे तर स्तरीत. कोणता? स्थळित खडकात जास्त तुम्हाला खनिज सापडेल. मग आहे रूपांतरित खडक. मूळ अग्निजन्य किंवा स्थळित खडकावर उष्णता दाबाच्या परिणामामुळे ह्या तयार होतो. मग संगमवर चुनखडी दाबल्या गेली तर करोडो वर्षानं तयार होते. ह्या रूपांतरित खडक आहे, रूपांतर होऊन राहिलं. चुनखडीचं कायच्यात? व्हाईट मार्बल. बेसॉल खडकाचं हॉर्नस्लेट करोडो वर्षांत तयार होते, ठीक आहे. दगडी कोळसा करोडो वर्ष दाबून राहिला तर त्याचं रूपांतर हिऱ्यात होते. म्हणून म्हणते की कोयले की खदान में हीरा मिलता है, ठीक है. अबे कोयले की खदान में हीरा मिलता है ना, इधर कहीं भी मट्टी में मिलता है क्या हीरा, ठीक है. एड़े की जमात, ठीक है. अबे मिलता क्या? नहीं मिलता. काय भी मिलता? हां, तर वैखाले भी नाही आहेत, कायाच राहते. जेव्हा त्याला पैलू पाडते त्यालाच वैखाले येते जे कामं करते. तर हिरा, ग्रॅफाईट, ठीक आहे, ग्रॅफाईट तुमच्या पेन्सिलमध्ये जे आहे, ठीक आहे, कोळसा, हे सगळे स्थरित खडकाचे रूपांतर आहे. म्हणजे लाकडू जर गाडल्या गेलं करोडो वर्ष तर लाकडाचं रूपांतर कायच्यात होते? म्हणून याले म्हणते रूपांतरित खडक कोळसा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर नीस, ठीक आहे, लक्ष द्या. मग नीस तयार होते पट्टी ताश्मपासून, ठीक आहे. ग्रॅनाईट जर अजून काही दिवस गाडून राहिला तर ग्रॅनाइटिस नावाचा गोटा तयार होते. त्याच्यानंतर स्लेट म्हणजे, ठीक आहे, जर माती गाडल्या गेली, गायाची प्युअर माती नदीतली गाडल्या गेली अजून दुसरा गायाला तर त्याच्यापासून होते स्लेट म्हणजे पाटी. अबे पाटी, ठीक आहे, पाटीचा खडक. मायका, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, सिस्ट किंवा त्याला शेलसुद्धा म्हणते. हे सगळे रूपांतरित खडक आहे. काय? हां, तर हे होते खडकाचे प्रकार. रूपांतरित कोणता खडक कायच्यापासून तयार होते बरोबर लक्षात ठेवजा, मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ठीक आहे. आणि रूपांतरित कोणते, स्थरित कोणते आणि अग्निजन्य कोणते, याच्यात काही कोणाला प्रॉब्लेम? जमन, ठीक आहे. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.